मुंबई लोकलने दररोज 65 ते 66 लाख प्रवासी प्रवास करतात. पण सध्या 2000 प्रवाशांमागे अवघा एक रेल्वे पोलीस तैनात आहे. तब्बल 693 पोलीस कर्मचारी आणि 65 अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. प्रवाशांची सुरक्षा राम भरोसे असताना ही भरती तातडीने का केली जात नाही? हाच प्रश्न घेऊन आपण आज मध्य रेल्वेच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्याकडे गेलो होतो. परंतु ते उपस्थित नसल्याने त्यांची भेट झाली नाही. तरी ते आपल्याला पुढे भेट देतील असे त्यांनी सांगितले आहे. कारण मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल आता प्रवाशांसाठी सुरक्षित राहिले आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण एका 22 वर्षीय तरुणाची धावत्या लोकलमध्ये किरकोळ वादातून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दररोज 65 लाख प्रवाशांची सुरक्षा करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांकडे मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. त्याच सोबत स्टेशनवर सुरक्षा तपासणीचे स्कॅनर आणि सीसीटीव्ही अनेकदा बंद असतात. आता आपण प्रवाशांकडून थेट याबद्दलचा ग्राउंड रिपोर्ट लोकलमध्ये जाऊन घेणार आहोत. सर, अभी जो बीच में लोकल में जो किस्सा हुआ था, एक मर्डर हुआ एक 22 साल के लड़के का, उसके ऊपर क्या विचार है नागरिकों का? विचार यही है कि वो बंदा अपने घर जा रहा था, ठीक है। तो वो रास्ते में बारिश आ रहा था उस दिन। वो बोला भाई गेट बंद कर दो, तो गेट नहीं बंद किया। मैं उसी ट्रेन में, शायद हम लोग दूसरे डब्बे में थे अच्छा, आप उसी ट्रेन में थे? शायद, लेकिन कंफर्म नहीं मालूम है। तो लेकिन ये है कि हम लोग उसके पीछे वाले ट्रेन में 10 मिनट बाद में हम लोग गए। तो सर, इसमें आपको गलती किसकी लग रही है? रेलवे में सुरक्षा बढ़ानी चाहिए, रेलवे की गलती है, रेलवे प्रशासन की गलती है, या नागरिकों को सतर्क होना चाहिए? इस बारे में आप क्या कहते हैं? नहीं, इसमें थोड़ी बहुत रेलवे प्रोटेक्शन की भी गलती है, क्योंकि हर स्टेशन पे कोई ना कोई रहना चाहिए ऐसे में। और वहाँ पे कई लोग थे, उसको बचाने की कोशिश करते तो बंदा बच जाता। एक बंदे को 10 लोग तो पकड़ ही सकते हैं, कितना भी रहे। लेकिन ये है कि उसके हाथ में चाकू था, इसकी वजह से कोई उसके आसपास नहीं गया। अब मतलब रेलवे से ये गुजारिश है कि उसमें प्रोटेक्शन थोड़ा अपना बढ़ाएं। रेलवे पुलिस अपना ज़्यादातर अपना सुरक्षित लगाए जनता के लिए, बाकी सब ठीक है। हे सगळं तर थांबलंच पाहिजे. ते झालं ते फारच वाईट आणि चुकीचं झालं. त्या माणसाला पण शिक्षा झाली पाहिजे. तो कोण होता तो? मला वाटतं तो मराठी नव्हता. तर त्याचं अत्यंत त्याच्या घरच्यांचं पण आपण सगळ्यांनी त्या घरच्यांच्या मुलाच्या सोबत राहायला पाहिजे, मला असं वाटतं. आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे. रेल्वे प्रशासनाने प्रत्येक डब्यात, आता रात्रीची वेळ होती की मला पण एवढी आयडिया नाही. हां, मग एखादा कॉन्स्टेबल वगैरे त्यांनी प्रत्येक डब्यात ठेवला पाहिजे माझ्या मते. कुठेतरी परप्रांतीयामुळे होतंय की अशा घटना होऊ शकतात? परप्रांतीयांमुळे पण होतात, आपल्या जे मुंबईत राहतात त्यांच्यामुळे पण होऊ शकतात. कोणाचं काही सांगता येत नाही. त्यापेक्षा आपण एखादा कॉन्स्टेबल वगैरे ठेवला गाडीमध्ये तर बेस्ट होईल, रात्रीच्या वेळी तरी निदान. तो वो मैं कह रहा हूँ वही कि सरकार को सोचना चाहिए रेलवे वाले को कि चाकू लेके अंदर घुसा कैसा। अभी उसके साथ ऐसा हुआ, कभी भी किसी के साथ हो सकता है। चाकू लेकर नहीं घुसना चाहिए भाई, उतना रखना चाहिए। रेलवे प्रशासन को आप कुछ कहना चाहेंगे? ये डील है ना भाई, इतना मनबड़ी कैसे हो गई इसकी? सोचना चाहिए ना भाई, बिना डर का बिना खौफ का पब्लिक के बीच में मार दिया, वो कोई बोला भी नहीं। ये तो गलत है ना, प्रशासन को सोचना चाहिए इसके बारे में भाई। रेल्वे प्रशासन कोट्यवधी रुपयांचे नवीन प्रकल्प आणत असलं तरी सामान्य मुंबईकरांचा रोजच्या संरक्षणाचं काय? रेल्वे प्रशासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहतंय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर तुमचं म्हणणं काय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कुलाबा न्यूज 24 ला फॉलो करायला विसरू नका.